पोहोचले आणि हरणाच्या योनीला पोहोचल्यानंतर आज हरिण बनले. म्हणून लक्षात घ्या, शेवटच्या क्षणाला माणूस जशी वासना ठेवतो ना तसाच पुढचा जन्म घ्यावा लागतो. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर. अंतकाळाच्या वेळेला आम्ही जी भावना ठेवू, जी वासना ठेवू, तीच योनी मात्र त्या ठिकाणी त्या जीवाला घ्यावी लागते. म्हणून अंतकाळ सुखाचा व्हावा असं वाटत असेल, आतापासून सवय लावा, आतापासून सत्संगाची ओढ धरा, आतापासून चांगल्या गोष्टी जीवनामध्ये स्वीकारा. चांगल्या गोष्टी आतापासूनच त्या ठिकाणी जीवनामध्ये येणं गरजेचे आहे. जेव्हा आतापासून जर आपण त्या ठिकाणी चांगला विचार करू, सत्संगाचा विचार करू, सद्विचाराचा विचार करू, मदतीचा हात जर आपला पुढे असेल तर आपला अंतकाळ सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही, अंतकाळ मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही, अंतकाळाला मधुर असं त्या ठिकाणी मृत्यू आल्याशिवाय राहणार नाही. आणि नाहीतर महाराज, अंतकाळ मोठा कठीण आहे हो. प्रत्येकाचाच मृत्यू हा अंतकाळाच्या वेळेला चांगला येईल असं नाही. बऱ्याच लोक तडफडतात अंतकाळाच्या वेळेला, मरण येत नाही प्रत्येकाला. विचार करते काही काही म्हातारे आम्हालाही म्हणतात, महाराज आम्हाला मरण कधी येईन जी. त्यांना सांगा लागते का, आता तिथं जेव्हा जागा खाली होईल तेव्हा मरण येईल, है ना. म्हणून मृत्यू येणं फार कठीण आहे हो. आणि मृत्यू उत्तम येणं फार कठीण आहे. आणि उत्तम मृत्यू येण्याकरिता एक सांगू का, सायंकाळची वेळ ज्याची असेल, शुक्रवाराचा दिवस ज्याचा असेल, उत्तरायणामध्ये ज्याचं मरण येत असेल, एवढंच नव्हे तर उत्तम तिथीला ज्याचं मरण येत असेल त्याच्यासारखा मंगल मृत्यू नाही. लक्षात ठेवा. अंतकाळी जाते नाम आले मुखा, अंतकाळी नाम आले मुखा, अंतकाळी जाचे नाम आले मुखा. अंतकाळी जाचे नाम आले मुखा, अंतकाळी अंतकाळी ज्याचे नाम आले मुखा, तया नाही धोका पुन्हा जन्मा. पुन्हा त्याला जन्म मृत्यूचा फेरा भोगावा लागत नाही. म्हणून अंतकाळाला भगवान परमात्म्याचं स्मरण करा, रामकृष्ण हरी म्हणा, जय हरी म्हणा. शेवट अंतकाळ सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. म्हणून एक मी नेहमी सांगतो, रोज झोपेतून उठल्यानंतर नाकाच्या शेंड्याकडे पाहत जा. आता नका पाहू, घरी गेल्यावर पाहा जा. ज्याला रोज या डोळ्याने नाकाचा शेंडा दिसते त्यानं समजून जावं की आपल्या मरणाला टाईम आहे. ज्याने डोळ्याकडे भोवळ्या पाहायच्या, डोळे वरती न्यायचे, भोवळ्या पाहायच्या, आणि ज्याला रोज भोवळ्या दिसते त्यानं समजून जावं आपलं मरण. ज्या दिवशी तुम्हाला या डोळ्याने भोवळ्या दिसणार नाही त्या दिवशी रामकृष्ण हरी चांगलं जोरदार बुलेट ट्रेन सारखं म्हणा. बुलेट ट्रेन कशी धावते तशासारखं जोरदार असं त्या ठिकाणी रामकृष्ण हरी म्हणा. ज्या दिवशी नाकाचा शेंडा दिसणार नाही त्या दिवशी मात्र अगदी जोरदार त्या ठिकाणी रामकृष्ण हरी म्हणत जा. आणि महाराज ज्या दिवशी मात्र त्या ठिकाणी